या क्षणाची दुसरी महत्त्वाची बातमी समोर येते। आताची सर्वात मोठी बातमी साम टीव्हीवर तुम्ही पाहत आहात। अमित ठाकरे हे दादर माहीम मधून लढणार असल्याची महत्त्वाची माहिती समोर येते। सूत्रांनी महत्त्वाची माहिती साम टीव्हीला दिली आहे। अमित ठाकरे जर विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरतील तर उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा असेल असं सांगण्यात येत आहे। तर या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। अमित ठाकरे यांना पाठिंबा देण्यात वरळीमध्ये आदित्य ठाकरे यांच्यासाठी देखील मनसे उमेदवार देणार नाही अशा हालचाली सुरू आहेत। तर आपण पाहतोय अमित ठाकरे आता निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे जर विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले तर उद्धव ठाकरे त्यांना पाठिंबा देतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। तर या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। अमित ठाकरे जर दादर आणि माहीम मधून लढणार असतील तर त्यांना उद्धव ठाकरे हे पाठिंबा देतील अशी माहिती सूत्रांकडून मिळते। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी वैदेही काणेकर ह्या थेट आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वैदेही, अतिशय महत्त्वाची बातमी आहे। अमित ठाकरे जर निवडणुकीच्या मैदानात उतरले तर त्यांना उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा असेल असं बोललं जातंय, काय अधिक माहिती? नक्कीच जर आपण एकीकडे बघतोय की एकीकडे विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलंय, वातावरण जे आहे ते राजकीय दृष्ट्या तापलेलं आहे। मात्र दोनही ठाकरे भावांमध्ये अंडरस्टँडिंग पॉलिटिक्स जे आहे ते सध्या बघायला मिळत आहे। एकीकडे अमित ठाकरे हे दादर माहीम मतदारसंघामधून निवडणूक लढवू शकतात अशी सध्या चाचपणी सुरू आहे आणि एकूणच जर अमित ठाकरे या दादर माहीममधून जर निवडणुकीला उतरले तर ठाकरे गट आपला उमेदवार देणार नसल्याची माहिती देखील मिळत आहे। तर दुसरीकडे आदित्य ठाकरे हे जे वरळीचे आमदार आहेत, जर वरळीमधून निवडणुकीला सामोरे जात आहेत तर वरळीमध्ये देखील मनसे उमेदवार देणार नाही अशा पद्धतीचं सध्या चर्चा जी आहे ती दोनही ठाकरे बंधूंमध्ये सध्या सुरू असल्याची माहिती सध्या मिळत आहे। एकूण जर बघितलं तर अंडरस्टँडिंग पॉलिटिक्स जे आहेत ते आपण या निमित्तानं बघू शकतो। एकीकडे इतके वर्ष शिवसेना आणि मनसे हे पक्ष जुना असूनही पहिल्यांदा आदित्य ठाकरे हे प्रशासकीय कामकाजामध्ये थेट निवडणुकीच्या माध्यमातून उतरलेले बघायला मिळाले आणि आता अमित ठाकरे हे निवडणुकीमध्ये उतरणार असल्याची माहिती सध्या मिळते आहे। मात्र अमित ठाकरे यांची ही पहिली निवडणूक असेल, त्यामुळे अंडरस्टँडिंग पॉलिटिक्स मधून त्या ठिकाणी उद्धव ठाकरे आपला उमेदवार देणार नसल्याचं देखील कळतंय। त्यामुळे आता अमित ठाकरे जर निवडणुकीच्या मैदानात उतरतायत तर नक्कीच त्यांना उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा असेल अशी चर्चा देखील या ठिकाणी सध्या रंगू लागलेली आहे। नक्कीच धन्यवाद वैदेही, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण पाहतोय अमित ठाकरे दादर माहीम मधून लढणार असल्याची चर्चा सुरू आहे आणि या पार्श्वभूमीवर जर अमित ठाकरे जर विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर उद्धव ठाकरे त्यांना पाठिंबा देतील असं देखील बोललं जात आहे। तर आपण पाहतोय 2019 मध्ये जेव्हा आदित्य ठाकरे हे वरळीतून पहिल्यांदा उभे राहिले होते त्यावेळेला राज ठाकरे यांनी देखील त्यांना पाठिंबा दिला होता आणि वरळी या मतदारसंघातून आपला उमेदवार उभा केला नव्हता आणि आज त्याच पद्धतीने उद्धव ठाकरे हे देखील अमित ठाकरे यांना पाठिंबा देण्याची चर्चा सुरू आहे। तर 2019 मध्ये राज ठाकरे यांनी जे काही केलं होतं त्याची ही परतफेड आहे का असंच म्हणावं लागेल। अमित ठाकरे जर विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरतील तर उद्धव ठाकरे यांचा त्यांना पाठिंबा असेल अशी महत्त्वाची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर पुन्हा जाऊयात आपल्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडे। वैदेही, 2019ला आपण पाहिलं होतं आदित्य ठाकरे ज्यावेळेला वरळीतून पहिल्यांदा निवडणूक लढवत होते त्यावेळेला राज ठाकरे यांनी देखील वरळीतून उमेदवार दिला नव्हता। मग ही आज जे काही उद्धव ठाकरे यांनी भूमिका घेतलेली आहे ती परतफेड म्हणावी लागेल का? निश्चितच आपण बघतोय की परतफेड जी आहे ती या माध्यमातून बघायला मिळत आहे। कारण एकीकडे वरळी विधानसभा मधून जेव्हा आदित्य ठाकरे पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले होते, ठाकरे घरातून पहिला उमेदवार जो आहे तो निवडणूक लढलेला होता आणि अशाच पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा आणखीन एक ठाकरे जे आहेत ते निवडणुकीच्या या एक वर्तुळामध्ये येत असलेले बघायला मिळत आहेत। अमित ठाकरे जर निवडणुकीमध्ये उतरणार असतील, दादर माहीम मधून उतरणार असतील तर निश्चितच उद्धव ठाकरे गटाचा त्याला पाठिंबा असेल आणि उद्धव ठाकरे खास करून
त्यांच्या समोर एकही उमेदवार देणार नसल्याचं देखील सध्या सूत्रांकडून कळतंय। एकीकडे जर आपण बघितलं तर 2019चं जे अंडरस्टँडिंग होतं, 2019 मध्ये ज्या पद्धतीने मनसेची भूमिका घेतली होती, काकाने आपल्या पुतण्यासाठी जी भूमिका घेतली होती तीच भूमिका पुन्हा एकदा एक काका आपल्या पुतण्यासाठी घेतो का हे बघणं महत्त्वाचं असेल। कारण एकीकडे राजकीय दृष्ट्या टोकाचे वाद जे आहेत ते उद्धव ठाकरे गट आणि मनसेमध्ये बघायला मिळतात आणि अशाच पार्श्वभूमीवर आता अंडरस्टँडिंग पॉलिटिक्समध्ये म्हणजेच एकूण घराणेशाही जी आहे ती याच्यामध्ये येते का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल। आणि ती परतफेड जी 2019ला राज ठाकरे यांनी आपला एकही उमेदवार त्या ठिकाणी न देऊन केली होती, ती परतफेड आता उद्धव ठाकरे करतात का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरेल। नक्कीच वैदेही, आपण पाहतोय की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतात आणि या पार्श्वभूमीवर ही जी आजची बातमी समोर आलेली आहे त्या बातमीमध्ये अमित ठाकरे आज पहिल्यांदा विधानसभेमध्ये पहिल्यांदाच निवडणूक लढवणार आहेत। तर त्या पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरे हे नेमकी काय प्रतिक्रिया देत आहेत आणि उद्धव ठाकरेंकडून अधिकृतरित्या हे जाहीर केलं जातंय का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। मात्र वैदेही, अमित ठाकरे जर विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरतील तर उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय की मी पाठिंबा देणार आहे। या संदर्भात उद्धव ठाकरेंची काही अधिकृत प्रतिक्रिया येऊ शकली आहे का? तर अमित ठाकरे दादर माहीम मतदारसंघातून रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवण्यात येते। ठाकरे गट अमित विरोधात उमेदवार न देण्याची शक्यता आहे। वरळीत मनसे आदित्यविरोधात उमेदवार देणार नसल्याची चिन्ह आहेत। मुलांसाठी ठाकरे बंधूंमध्ये निवडणुकीसाठी समझोता पाहायला मिळतोय। अमित ठाकरेंच्या पॉलिटिकल डेब्यूसाठी उद्धव काकांचं सहकार्य देखील पाहायला मिळत आहे।